नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी। गेली अनेक दशके शेती पाण्याचे स्वप्न पाहणारे शामगावकर आणि पाचुंदकर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे। टेंभू योजनेतील शिल्लक असलेले जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी या गावाला मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले असल्याने व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याने शामगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर विश्रामगृह या ठिकाणी आयोजित बैठकीत रामकृष्ण वेताळ यांनी शामगावाची व पाचुंदची जमीन सिंचनासाठी टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे याबाबतची मागणी केली आहे। त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनामार्फत योग्य खबरदारी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत। या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव भालेराव यांनी टेंभू जलसंपदा विभागास सूचित करणारे पत्र पाठवले आहे। या पत्रानुसार टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता रेड्डी आर त्यांनी तातडीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे। लवकरच शामगाव आणि पाचुंद येथील कायम दुष्काळ असा शिक्का बसलेल्या या गावांची जमीन हिरवीगार बहरलेली दिसेल असे चित्र निर्माण झाले आहे। ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे भाजप नेते जयकुमार गोरे, विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे आणि कराड उत्तरेचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत। आज अतिशय आनंद होतोय। गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा शामगाव आणि पाचुंदचा पाणी प्रश्न हा खऱ्या अर्थानं सत्यात उतरल्याचा आनंद माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला होत आहे। ज्यावेळेला आदरणीय देवेंद्रजींचं सरकार या राज्यामध्ये आलं त्यापासून 2016 पासून खऱ्या अर्थानं आमचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा लढा हा अखंडपणे गेली 7-8 वर्ष चालू होता। खऱ्या अर्थानं टेंभू योजनेची स्थापना कराड तालुक्यातून झाली। टेंभू योजनेचं पाणी कराड तालुक्यातून जवळपास तासगावपर्यंत, सांगली जिल्ह्यातल्या तासगावपर्यंत असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यापर्यंत आटपाडीपर्यंत गेलं। परंतु टेंभू योजनेच्या जवळचीच गावं जी कायमस्वरूपी दुष्काळी असणारी गावं, त्यामध्ये शामगाव, पाचुंद या गावांना इथल्या नेतृत्वाला पाणी देता आलं नाही। ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी अनेक वेळा पत्र व्यवहार केला की टेंभू योजनेचं पाणी शामगाव आणि पाचुंदला मिळालं पाहिजे। त्यावेळेला शासनाच्या अनेक बाबी तपासून देवेंद्रजी असतील किंवा त्यावेळेचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब असतील, आमचे नेते सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनीही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न या पाण्यासाठी देण्यासाठी केलेला होता।